वकील काका मी है। सुषमा तू वय आज इथं काय झालंय? तुमच्याशी बोलूच हा म्हणून इलय। आते ना। नको बाहेरच बोलते। तुम्ही बसा बोलत, मी आहे आत। ये काय झालंय आता? काय झालं या तुम्ही माका विचारतास? त्या कागदावर माझ्या अंगठ्याचे ठसे घेतलास ना, माका सगळा मिळत म्हणालास। माझ्या हक्काची जागा, माझ्या हक्काचे दागिने, पण माका अजून काहीच मिळालेलं नाही। हे 2 कागद आहेत, त्याच्यावर अंगठा लाव। तुझ्या वाटणीचं जे काही आहे ते तुला देतो। ता काय नाही, माझ्या जागेचा कायदा लवकर बघा। सगळा लवकर होक वया, वेळ कमी हा माझ्याकडे। माझ्यावर विश्वास ठेव, होईल तुझ्या जागेचं। विश्वास ठेवले म्हणूनच गपरवलंय। आणि तुम्ही काय केलास? माका घरातून बाहेर काढूसाठी तो पोरगो आणलास, त्याच्याशी लग्न लावून देत होतास। अगं नाही, मी खरंच तुझी काळजी वाटत होती म्हणून ते स्थळ आणलं होतं। एकटेच असतेस ना तू तिथं, आणि होईल तुझ्या जागेचं। आणि दागिन्यांचा? तेही होईल। तुला माहिती आहे ना दागिने घरात कुठं असतात ते? होय, पण आपण करू काहीतरी। फक्त शब्द देतास, पण लक्षात ठेवा, माझ्याशी वाईट वागशाल तर जीवाक मुकशाल। कायदा लवकर करा, वेळ कमी हा माझ्याकडे। हो, मी करतो। येतोय मी। तुमच्या बायलेक बोलवा ना जरा, निरोप घेते। पहिल्यांदाच भेटला हा ना? बोलवतो। अगं ऐकलंस का? काय? ये ती सुषमा निघाली आहे बघ। येतोय मी। ये। तुम्ही कित्या कोटा बोललात? हे घरातच होते ना? हे घरी नाही असं म्हणालास ना? असा बोलू नको, बोललेला खरा होता। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर? अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं? खपवून घेणार नाही मी सांगतो तुला। मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव। पोलिसात देणार होतो तुला, केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं ते। इथून दिंड काढणार होतो तुझी मी।
मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चीज, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?